महिलांची जबाबदारी. आग लावणारी की आग विझवणारी? समाजात महिलांना आदराचं स्थान आहे आणि जेव्हा एखादी महिला मदतीसाठी ओरडते तेव्हा पुरुष नैसर्गिकरित्या तिच्या बाजूने धावून जातात. हे तुम्ही बघितलं असेल. पण याच आदराचा वापर कधी कधी अनावधानाने किंवा रागाच्या भरात विघातक होतो, हे लक्षात घ्या. चुकीचा अर्थ लावणे एखाद्या तरुणाकडून झालेली चूक जी साधी आहे, जसे अंगावर पाणी उडणे किंवा धक्का लागणे, याला माझा अपमान किंवा मुद्दाम केलेलं कृत्य असं समजणं ना, ही पहिली चूक आहे. ही तुम्ही ह्यातून सुधारणा करून घ्या. परिणामांचा विचार न करणं. हे बघा, लक्षात घ्या, त्या महिलेनं जेव्हा आरडाओरडा केला किंवा लोकांना बोलवलं तेव्हा तिनं हे विसरणं की जमावाला चेहरा नसतो आणि जमावाकडं डोकं तर कधीच नसतं. जमाव फक्त बदला घ्यायला तयार असतो. शांत करण्याची शक्ती. जर त्या महिलेने तिथंच त्या मुलांना शांत केलं असतं तर, अरे मुलांनो असं का करताय, नीट लक्ष द्या, तर आज एक जीव वाचला असता. महिलेनं जर आई आणि मोठ्या बहिणीच्या भूमिकेतून त्या चुकीला माफी केली असती तर तिथेच तो राग शांत झाला असता. स्त्री ही कुटुंबाचा आणि समाजाचा आधार असते. तिने जर छोट्या चुकांना धार्मिक आणि प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला ना, तर त्याचे रूपांतर रक्ताच्या खेळात व्हायला वेळ नाही लागत. बघा, समाजाचा धोका, मेलेली माणुसकी आणि डिजिटल राक्षस. आजचा समाज हा ना, नागरिक उरलाच नसून तो फक्त एक प्रेक्षक बनला आहे. हे सर्वात मोठं संकट आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्याविरुद्ध मदतीचा हात. जेव्हा समोर कोणाला तरी मारलं जात असतं ना, तेव्हा लोकांचा हात खिशातून मदतीसाठी बाहेर येत नाही, तर मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्यासाठी बाहेर येतो. आपल्याला व्ह्यूज पाहिजे, व्हायरल व्हायचं आहे, ह्यात जास्त रस आहे. कोणाचे प्राण वाचवण्यात नाही. बघायची भूमिका म्हणजे गुन्ह्यात सहभागच म्हणा की. जेव्हा तुम्ही एखादा गुन्हा होताना शांत उभे राहून बघता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या गुन्हेगाराला साथच देता. किंवा गुन्हेगाराची हिंमत तेव्हा वाढते जेव्हा त्याला दिसतं की अरे आसपासचे 100 लोक त्याला थांबवायला तयारच नाहीत, मग तो गुन्हा करणारच की. स्वार्थी विचार का निर्माण होतो? मला काय त्याचं, त्याने काहीतरी केलं असेलच की, तर मी मध्ये पडलो तर मला पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतील. हा विचार माणसाला जिवंत प्रेत बनवतो. आता यातून भविष्यातील धोका काय आहे? आज तुम्ही व्हिडिओ काढत उभे आहात, चांगली गोष्ट आहे, कारण तो तरुण दुसऱ्याचा मुलगा आहे. पण उद्या जेव्हा तुमच्या स्वतःच्या घरातील कोणाला तरी असंच रस्त्याला गेरलं असेल आणि लोक फक्त व्हिडिओ काढत उभे राहिले असतील, तेव्हा तुम्हाला त्या वेदनेची जाणीव होईल का नाही? होईल ना. आग तुमच्या घरापर्यंत येईल. लक्षात ठेवा, अन्यायाची आग कधीच एका ठिकाणी थांबत नाही. जर समाज आज एकत्र येऊन अन्याय रोखत नसेल तर उद्या कोणाचेच घर सुरक्षित राहणार नाही, हे लक्षात घ्या. जर आपल्याला अशा घटना थांबवायच्या असतील आणि खालील गोष्टी करणं गरजेचं असेल तर काय करा माहीत आहे का? समोरचा व्यक्ती कोणत्या धर्माचा असला तरी आधी तो माणूस आहे हे ओळखा. चुकीच्या घडलेल्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारा आणि तिथेच मिटवा. माफीची ताकद. माफी मागणारा मोठा असतो आणि माफ करणारा त्याहून मोठा असतो. सामूहिक प्रतिकार. जेव्हा एखादा जमाव कोणावरती हल्ला करतो तेव्हा आसपासच्या लोकांनी आरडाओरडा करून किंवा मध्ये पडून त्यांना थांबवलं पाहिजे. 100 लोकांच्या समोर 5-6 गुंडांची काहीच चालत नाही. फक्त गरज असते ती तुमच्यातील एकतेची. स्वतःची सुरक्षा. समाज कधी धावून येईल याचा भरोसा नसल्यामुळं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम होणं आणि सोबत संरक्षणाची साधनं ठेवणं ही आजच्या काळाची गरज बनली आहे. लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःची रक्षा करायला शिका. स्वतःची रक्षा ही तुमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडायला शिका. तुमचं आयुष्य आहे, त्याची काळजी तुम्ही करा. तुमच्या आसपासच्या लोकांना जागरूक करा, संदेश निर्माण करा, एक संघटन बनवा,
मजबूत संघटन बनवा, जे रक्षेला उपयोगी येईल, जे तुमची रक्षा करेल. एकमेकांची रक्षा करा. आजच्यापुरतं इतकंच. जय हिंद.